नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी व्हेज कुर्मा भाजी। तर यासाठी फ्लावर, वाटाणा, बटाटा, गाजर हे सर्व मी आणलेलं स्वच्छ धुवून घेतलं, निवडून घेतलं। त्यानंतर पातेल्यामध्ये 4 चम्मच तेल घेतलं, 2 तेजपत्ता टाकलं, खडे मसाले टाकले, 2 कांदे टाकले, 1 टोमॅटो टाकला, मीठ टाकलं, अद्रक लसूण पेस्ट टाकली 1 चम्मच, 1 टोमॅटोची प्युरी टाकली, हळद टाकली, जिरे पावडर टाकली, धणे पावडर 2 चम्मच टाकली, हिंग टाकलं, 2 चम्मच टाकला घरचा मसाला, 1 चम्मच टाकला गरम मसाला। त्यानंतर खोबरे आणि काजूची पेस्ट केलेली ती घातली आणि छान तेल सुटेपर्यंत छान मसाले फ्राय करून घेतले। मग त्यामध्ये सर्व भाज्या घातल्या, गरम पाणी घातलं आणि मस्त भाज्या शिजत ठेवल्या। आणि मस्त ह्या भाज्या शिजून झाल्यानंतर मी फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घेतलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्यानंतर कलरची काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि ही फोडणी आहे ती वरून यामध्ये घालून घेतली। त्यानंतर कोथिंबीर घातली आणि खूप टेस्टी झालेली ही भाजी। थोडा वेळ त्याला शिजत ठेवलं आणि याप्रमाणे तुम्ही भाजी केली ना तर ही कुर्मा भाजी खूप टेस्टी होते। तर नक्की बनवून बघा। चलो बाय।